मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस. मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर, त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते. मुंबईमध्ये दरवर्षी मॉन्सूनमध्ये अनेक आपत्तींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. साधारणपणे आपण जर 6 जुलैपर्यंतची आकडेवारी बघितली तर या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे, मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे. आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर, त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113% आहे, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे. इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला. एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या. आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली. खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे. त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे.